तुम्ही नाही आमच्यापर्यंत आलं तरी चालेल, पण आम्ही मनोज भाऊलाच साथ देणार. सरपंच असताना काय विकास कामं केलेत ते? आम्ही असे लोकांसारखे उलटे कामं नाही केले, की अगोदर रस्ते करायचे आणि मग ड्रेनेज लाईनचं बघायचं. आमच्याकडे असे पुरावे होते, की त्यामुळे त्यांचे आरोप सत्य झालेच नाही ना. भरपूर कामं केली आणि काम करीत राहत होतो. आणि जनतेचं ऐका मनोज भाऊ निवडून येणार 100% येणार आहे. मंडळ नमस्कार, मी निर्घोष त्रिभुवन एनआरटी न्यूजच्या गुलाल कुणाचा या विशेष कार्यक्रमात तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. बिडकीन जिल्हा परिषद गटाकडे आपण जर पाहिलं तर सर्वांचंच लक्ष आहे, कारण या ठिकाणी एक वेगळी लढत होताना आपल्याला पाहायला मिळते. मनोज पेरे खरं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, त्यांच्या विरोधामध्ये काकासाहेब टेके आणि विजय चव्हाण निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. आणि खरं तर आपण जर पाहिलं तर मनोज पेरे यांचं नाव कुठेतरी सर्वाधिक चर्चेमध्ये आहेत. मनोज पेरे यांच्या पत्नी ज्या होत्या त्या खतर बिडकीनच्या सरपंच होत्या, एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं होतं. आणि खतर आज आपल्यासोबत या विशेष कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत मनोज पेरे यांच्या पत्नी आणि सोबतच मनोज पेरे यांचे नाना खतर आपल्या या विशेष कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. मी सुरुवातीला ताईंकडे जातोय. ताई, खरं तर निवडणूक या ठिकाणी सुरू आहेत, मात्र तुम्ही देखील ग्रामपंचायत सरपंच या ठिकाणी होतात. कसा अनुभव होता तेव्हा तुमचा? माझा अनुभव खूप चांगला होता. कारण की मला सपोर्ट म्हणून विकास गोरडे आणि माझे पती आणि तसेच माझ्या घरच्यांची खूप साथ होती. त्यामुळे मला इथे एकदम सगळे कामं करायला सोपं गेलं आणि माझं बिडकीनमध्ये माहेर असल्यामुळं मला माहेरच्यांचा पण सपोर्ट भेटला. मला इथले सगळे लोकं असे परिचित असल्यामुळे मला इथले कोणतेही कामं करण्यात, विकसित कामं करण्यात अडचणी काहीच आल्या नाही. बरं, आपण जर पाहिलं सध्या निवडणूक या ठिकाणी सुरू आहेत, कसा तुमचाही प्रचार सुरू असेल इथे? हो, नक्कीच. आम्ही एकदम जोरदार सगळ्या महिलांनी प्रचार केला आणि घराघरात आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. कारण की एकच आवाज भेटला, की मनोज दादा आम्हाला कधी पण हात दे आम्ही आवाज दिला तर आमच्या हाकेला साथ देतात आणि अहोरात्री आम्ही कधी पण फोन केला, हॉस्पिटलचं काम असू द्या, पोलिस स्टेशनचं असू द्या, आम्हाला त्यांनी कधीच आमचं असं झालं नाही का फोन उचलला नाही. आमचा फोन उचलतात, आम्हाला परत म्हणजे त्याचा रिस्पॉन्स देतात ते. त्यामुळं आम्हाला म्हणजे एक समोरचं भविष्य म्हणून आम्हाला तो चांगला नेता वाटतो आणि आम्हाला नक्कीच त्यांना निवडून द्यावंसं असं वाटतं. म्हणून आम्ही ते म्हणतात, की तुम्ही नाही आमच्यापर्यंत आलं तरी चालेल, पण आम्ही मनोज भाऊलाच साथ देणार. बरं, सरपंच असताना काय विकास कामं केलेत ते? सरपंच असताना बिडकीनमध्ये तेव्हा आम्ही जेव्हा 2017 मध्ये मतदान मागण्यासाठी दारोदारी फिरलो, तेव्हा आम्हाला इतके गटारं दिसले आणि त्याचं म्हणजे आम्हाला नक्कीच वाईट वाटलं, की ह्या गावाची काय परिस्थिती आहे. पण त्यानंतर मी जेव्हा जनतेतून पहिली महिला म्हणून सरपंच निवडून आली, मला 5 वर्ष विकास कामं करण्यासाठी भेटली आणि निधी पण असा 16 वित्त आयोगाचा भरपूर आला. त्यामुळे मी पहिले अगोदर ड्रेनेज लाईन केली आणि ड्रेनेज लाईन केल्याच्या नंतर त्याच्यावर फ्लेवर ब्लॉक बसवले. आम्ही असे लोकांसारखे उलटे कामं नाही केले, की अगोदर रस्ते करायचे आणि मग ड्रेनेज लाईनचं बघायचं. आम्ही अगोदर नियोजित कामं करतच गेलो. आम्ही दोघं तिघं पण सुशिक्षित शिकलेलं असल्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचं नॉलेज असल्यामुळे आम्ही व्यवस्थित कामं करत गेलो. पण तुम्ही सरपंच असताना तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप देखील मोठ्या प्रमाणामध्ये झाले होते, की तुम्ही विकास कामांमध्ये मोठ्या निधीमध्ये त्या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला होता. मी तसं पाहिलं तर आहे ना, आम्ही प्रत्येक गोष्टीची पोचपावती आमच्याकडे ठेवली आणि हे काही विरोधक असतात, तर त्यांना वाटतं का यांना आम्ही विरोध केल्यामुळं आपण यांच्यावर आरोप लावले, तर ते आपण आरोप सत्य करू. पण आमच्याकडे असे पुरावे होते, की त्यामुळे त्यांचे आरोप सत्य झालेच नाही ना. आम्ही भ्रष्टाचार केला नाही, आम्ही सत्याने वागलो, खरे राहिलो. आमचं फक्त एवढं झालं, की अगोदर ग्रामपंचायतला निधी नव्हता, त्यामुळं आम्ही आमचा स्वतःचा घरगुती निधी तिथं वापरला आणि नंतर ते बजेट आल्याच्या नंतर आम्ही आमचा निधी काढला. त्याच्यात त्यांनी असं दाखवलं, की तुम्ही भ्रष्टाचार केला. पण आम्ही ते त्यांच्या पूर्ण पुराव्यासहित दाखवलं. त्यामुळे आमच्यावर तो आरोप खोटा ठरला गेला. बरं, खरं तर आपण जर पाहिलं तर मनोज पेरे बऱ्याच वर्षांपासून या ठिकाणी राजकारणामध्ये आहेत. अनेक निवडणुका त्यांनी या ठिकाणी लढवल्या आहेत. कधी पक्ष त्या ठिकाणी बदललेला नाहीये त्यांनी. मात्र मनोज पेरे आम्हाला कायम जनतेमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात. घरी वेळ देतात ते? नाही, घरी बिलकुल वेळ देत नाही. आम्ही पण असं म्हणत नाही, कारण की त्यांच्या मनातच आवड आहे. त्यांना जनसेवा खूप आवडती. त्यामुळे आम्ही पण कधी कोणत्या गोष्टीचा विरोध करत नाही. त्यांच्या मनाला वाटेल ते ते करतात.
त्यामुळं आम्ही आमच्यासोबत आमचं जॉईंट कुटुंब असल्यामुळं आम्हाला त्यांची कमतरता पण भासत नाही. आम्ही सगळेजण सोबत राहतो. आमच्यासोबत कायम बाबा राहतात. त्यामुळं आम्हाला असं वाटत नाही की त्यांनी पण आम्हाला वेळ द्यावा. आम्ही आमचे कामं करतो आणि त्यांना जनसेवा आवडती, तर त्यांनी ती नक्कीच करावी आणि पुढं पण जनतेने त्यांना सेवा करण्याची संधी द्यावी, हीच मी सगळ्यांना सांगते. आणि त्यांनी जे संधी देतील जनता त्यांना निवडून देऊन ते त्या संधीचं नक्कीच सोनं करतील, असं मी सगळ्या जनतेला सांगते. Yes. मनोज पेरे यांचे नाना माझ्यासोबत आहेत. नाना, स्वागत आहे तुमचं एनआरटी न्यूजमध्ये. काय वय आहे तुमचं? माझं 83 वर्ष वय. बरं बरं 83 वर्ष वय. बरं. काय? बोल. 1964चे आपण शिक्षक होतो मी. ₹90 पगारावर काम केलेलं माणसं आहे मी. बरं. ₹90 नातू सांभाळलेला आहे. हां. 2 वर्षाचा. मला मुलं नाही आहे. बरं. 2 मुली असल्यामुळं हा मुलगा मी सांभाळलेला आहे. बरं. आणि नातच केली पुन्हा त्याला. हां. सगळा योग चांगलाच आहे. बरं. बाबा, आपण जर पाहिलं तर मनोज पेरे सध्या चांगलं काम करतात राजकारणामध्ये. अनेक समाजकार्य त्या ठिकाणी केलेत. कसं वाटतं त्यांच्याकडे बघून? हां, त्याने भरपूर कामं केली आणि काम करीत राहतो तो. कोणतंही काम करायचं असलं की त्याला हिराने तो जातो. मग घरी बोलायला वेळ नाही त्याला, असं काम करतो तो. कोणाच्या दुःखात सगळं तयार राहतो. रात्री फोन आला त्याला म्हणतो झोप नाही नाही बाबा जातो, मला ते पेशंट आहे तिथं पडेल, मला जायचं त्याला भेटूनच यायचं. उठतो आणि जातो तो. इतकं काम त्याचं तात्पर्य आहे. लहानपणी मनोज कसा होता? मनोज खोडकर होता खूपच. मॅट्रिकपर्यंत त्याने मला ताण दिलेला आहे भाऊ. हां, त्याच्यानंतर तो खूप ते जनतेमध्ये मिसळून गेला. भरपूर कामं केले त्याने. MIDC आली तर हिरारीनं भाग घेऊन त्याने पैसे वगैरे काढले, भरपूर काम केले. बरं. सध्या निवडणूक या ठिकाणी सुरू आहेत. काय आशीर्वाद देशाल त्यांना? नाही तो आता निवडून येणारच आहे. सगळे जनतेचं आहे की मनोज भाऊ निवडून येणार, 100% येणार आहे असं ते सगळे सांगतात. आणि तो निवडून येणारच आहे. तर जनतेचं म्हणणं सगळं आहे, तो येणारच आहे निवडून. बरं, खरं तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मनोज पेरेंचं त्यांच्या आजींवर प्रचंड प्रेम होतं. हो. म्हणजे आम्ही सोशल मीडियावर देखील त्यांचे त्या ठिकाणी व्हिडिओ बघितलेले होते. खरं तर कायम ते ऋणी त्यांच्या आजींवर या ठिकाणी राहतात. तर त्याबद्दल काय सांगशील? तो लहानपणापासून त्याने सांभाळलेलं आहे आजीने त्याच्या. हो, मी लग्न करून येऊन त्याला आणलं आजीनं इथं. मुलासारखं त्याला प्रेम दिलं. आणि नात करून घेतले त्याला पुन्हा इथं आम्ही. त्याच्या पुतणीची मुलगी आम्ही केली. सगळं कुटुंब मी असं एकत्र सांभाळतो साहेब. हां, आमच्या बाजूला नाही. 9 मुलं सांभाळतो मी. मला मुलगा नाही, पण 9 मुलं सांभाळतो. सालेचे 3 आणि हे 6 मुलं सांभाळतो. सगळं लग्न कार्य सगळं व्यवस्थिशीर करून दिलेले आहे मी. खरं या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण जगामध्ये जर पाहिलं तर सक्का भाऊ पक्का वैरी या ठिकाणी मोठ्या झालेला आपण जर पाहिलं तर सक्का भाऊ पक्का वैरी आपल्याला खरं तर सगळ्या जगामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र तुम्ही कुटुंब जॉईन त्या ठिकाणी ठेवलेत, एकत्रित या ठिकाणी ठेवलेत. मनोज पेरेंचं काम या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये केलेत. उद्धव ठाकरे देखील त्यांना त्या ठिकाणी ओळखतात, नावाशी ओळखतात आणि अनेक नेते देखील त्यांना खरं तर त्यांचे चांगले संबंध आहेत. काम मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं आहेत. मात्र त्या आजी या जगात आता पाहिजे होत्या असं वाटतं? पाहिजे होत्या, त्याचा खूप आनंद झाला असता तिला. यावेळेस असते खूप आनंद झाला असता. पण चालता बोलता गेले ते दुखलं माझं, पण गेली ती. ताई, आपण जर पाहिलं तर मनोज भाऊंचं खूप या ठिकाणी आजींवर या ठिकाणी प्रेम होतं. मात्र आजी या जगामध्ये नाहीये. त्याचं दुःख नक्कीच त्यांना वाटतं आणि वेळोवेळी त्यांना आठवण येत राहते. कारण की जो त्यांनी ज्या वेळेला गरज होती त्यावेळेस त्यांनी इतकी मोठी शिकवण दिली. जसं शिवाजी महाराजांमागं जिजाऊ मातेचा हात होता, तसाच आमच्या यांच्या मागं अक्काचा नक्कीच हात होता आणि अक्कानी त्यांना अशी सत्याची शिकवण दिलेली आहे, का कधी पण खोट्याच्या रस्त्यावर चालायचं नाही. आपण खऱ्यानी वागायचं आणि खऱ्यानीच चालायचं. तसाच मार्ग घेऊन ते पुढे चालत आहे. खरं तर आजोबांच्या डोळ्यात या ठिकाणी पाणी आहेत. तर मनोज पेरेने आजीचं कसं नातं होतं? प्रेमाचं नातं होतं. लहानपणापासून सांभाळलं त्याला, आईचं प्रेम दिलं. तर त्याला आई माहितीच नाही. 2 वर्षाचा असताना आम्ही सांभाळलं त्याला. 2 वर्षाचा असताना सांभाळला. हां. मनोज पेरेंना काय शुभेच्छा देणार? त्यांना नक्कीच त्यांचं मला जनतेला एकच सांगू इच्छिते, की येणाऱ्या 7 तारखेला तुम्ही सर्वांनी मशाली या बटनावर बटन दाबून त्यांनी जी जनसेवेचा ठेका घेतलेला आहे, ते सेवा करण्याची तुम्ही त्यांना संधी द्यावी आणि त्या संधीचं ते नक्कीच सोनं करतील. त्यांना फक्त तुम्ही आशीर्वाद द्या. तुमच्या आशीर्वादाची त्यांना गरज आहे आणि तुमच्या हाताला हात धरून ते काम करतील आणि मेन म्हणजे ते कधीच गोरगरिबांना विसरत नाही आणि तुमचे कोणते बी कामं असतील भविष्यात, तर ते नक्की तुमचं भविष्य सुधारण्याचं काम करतील. दोघं भाऊ, दोघं
जण असे आहेत विकास गोरडे आणि मनोज पेरे. गावात नाव घेतलं तर दोघं भाऊ असे आहेत, एकमेकाशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही आणि पूर्ण जर करायचं जर म्हटलं, तर ते दोघं जण काम असे करतात, खूप इमानदारीने कामं करतात आणि पुढं भविष्य ते सगळ्यांचं नक्की सुधारतील. म्हणून मी सगळ्या जनतेला असं आशा करते, की तुम्ही नक्कीच त्यांना निवडून देताल आणि त्यांच्यासोबत राहताल. अ, मनोज मनोज पेरेंचं खरं तर त्यांच्या आजीचं स्वप्न होतं, की त्यांनी राजकारणात राहावं, राजकारणात सक्रिय असावं आणि मोठं या ठिकाणी व्हावं. तर मनोज पेरेंच्या आजीचं स्वप्न पूर्ण होईल का? पूर्ण होणारच आहे. हं. हा की नाही? आता हे निवडून आला का तो पुढची आशा आहे त्याची, मंत्री सुद्धा होईल तो. अशी आमची बरोबर दोघांची इच्छा होती आणि होणार आहे. असं म्हणतो. का तर मनोज पेरे कायम जनतेची सेवा या ठिकाणी करतात. आजींना चांगलं वाटत असेल. हा ना, भारी चांगलं वाटतं तिथे. दर कोणी करीत नाही. मी वर्षात पुण्यतिथी नेहमी साजरी करतो ती. 5 वर्ष मागच्या आता हप्त्यामध्ये 19 तारखेला पुण्यतिथी साजरी केली त्याने. हां. पूर्वी हे वर्षश्राद्ध झालं का कोणी पाहत नाही. पण तो पुण्यतिथी अगदी मनोज दरवर्षी साजरी करतो तिची. हां. आजीबद्दल कायम कृतज्ञता मनोज पेरेंची आहे त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. हां. नक्कीच त्यांना म्हणजे ती एक खंत राहील कायम. आयुष्यात त्यांची एकच तेवढी कमी आहे का त्यांचं कायम म्हणणं राहतं का आज अक्का हवी होती. अक्का जर असती तर त्यांना जे नेतृत्व जो पाठिंबा होता अक्काचा, तो कोणीच देऊ शकत नाही आणि तो अक्काच देत होत्या. अक्कामुळं ते आज इथपर्यंत पोहोचले. अक्काची शिकवण घेऊनच ते पुढे चाललेले. नक्कीच. बाबा, मनोज पेरेंना काय शुभेच्छा देणार? आता तो निवडून यायलाच पाहिजे. दुसरं काय. गुलाल अगदी 9 तारखेला उडताना आणि निवडून येणार. ही पूर्ण खात्री आहे. आमची खात्री आहे, लोकांची खात्री आहे. निवडून निवडून आल्यावर डीजे समोर नाचणार का? मग टाळताना चांगलं. नक्कीच आपल्यासोबत आपण जर पाहिलं तर मनोज पेरे यांच्या पत्नी होत्या आणि सोबतच त्यांचे नाना होते. 9 तारखेला मनोज पेरे यांचा खरं तर गुलाल त्यांचाच असणार आहे आणि मी स्वतः डीजे समोर नाचेल असं देखील या ठिकाणी आजोबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि आपण जर पाहिलं तर मनोज पेरे यांचं कायम त्यांच्या आजींवर प्रेम राहिलेलं आहे. आपण अनेक व्हिडिओ त्यांचे सोशल मीडियावर या ठिकाणी बघितलेले होते आणि मनोज पेरेंच्या आजीचीच खरं तर या ठिकाणी इच्छा होती राजकारणात राहावं, राजकारणात सक्रिय व्हावं आणि राजकारणात मोठं नाव करावं असं त्यांची स्वतःची इच्छा होती. त्यांचं स्वप्न या ठिकाणी मनोज पेरे पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामन ओमकार जाधवसह मी निर्घोष त्रिभुवन, NRT न्यूज, बिडकीन, छत्रपती संभाजीनगर.